तर इंडिया आघाडीचा हा हल्लाबोल आपण बघतोय आणि संसद भवनाच्या परिसरामधून हा मोर्चा निघालेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात सोमेश कोलगे आपल्या सोबत। सोमेश, आपण बघतोय एकीकडे लोकसभा राज्यसभेचं कामकाज स्थगित झालंय, दुसरीकडे जिसकी आदत इसी को हो गई है। तो राहुल गांधी के शपथ को लेकर के यहाँ पर राजनीति चल रही है। देखिए, और जो तमाम सांसद है वो इस वक्त जो है आपको पीछे आते हुए नजर आ रहे हैं, लेकिन जो तमाम विपक्षी सांसद है वो एक स्वर में आगे बढ़ते हुए, अब हम थोड़ा सा फिर से आगे बढ़ते हैं क्योंकि यहाँ पर जो राहुल गांधी की अगुवाई में जो मार्च चल रही है वो क्या तस्वीरें यहाँ पर रोक दिया गया है, यहाँ पर रोका गया है। पीटीआई बिल्डिंग के ठीक सामने यहाँ पर रोक दिया गया है तमाम सांसदों को, और किसी को आगे जाने की अनुमति नहीं है। तो फिलहाल कुछ इस तरीके की तस्वीरें इस वक्त यहाँ पर नजर आ रही हैं, पर जो विपक्षी सांसद है उनके मार्च को रोका गया है। तो एक तरफ सुरक्षा कर्मी है तो दूसरी तरफ यहाँ पर आपको नजर आ रहे हैं जो प्रदर्शनकारी सांसद है। तो किस तरीके से ये अपने आप में बहुत क्या कर रही है कि किस तरीके से इस वक्त चल रहा है ये विरोध प्रदर्शन। भैया जी, पहले ही बैरिकेड लगा दिया तर ही थेट दृश्य आहे याच परिसरामधली, कारण हा मोर्चा निघालेला होता आणि त्याला या परिसरामध्येच बॅरिकेडिंग कडून अडवण्यात आलेलं आहे। दिल्लीमधल्या इंडिया आघाडीच्या आंदोलनाला सुरुवात झालेली होती। अगदी काही वेळाचा म्हणजे अगदी 600 मीटर इतका हा रस्ता होता, मात्र पोलिसांनी आता या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुरक्षा दलाचे कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आले आणि हा मोर्चा आता अडवण्यात आलेला आहे। इंडिया आघाडीचा मोर्चा, ज्याला परवानगीच देण्यात आलेली नव्हती, हा मोर्चा पुन्हा एकदा अडवण्यात आलाय। आपण बघतोय मतांच्या चोरीचा आरोप करत इंडिया आघाडी आज आक्रमक झालेली आहे। तब्बल 300 खासदार हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, संजय राऊत हे सगळे, राजाभाऊ वाजे यासोबत सगळेच महत्त्वाचे महाराष्ट्रातले खासदार यामध्ये सहभागी झालेले आहेत। इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेले संसद भवनाच्या समोर खासदारांची ही निदर्शनं सुरू आहेत। हातामध्ये फलक घेऊन वेगवेगळ्या आशयाचे फलक घेऊन हे सगळे यामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र हा मोर्चा अडवण्यात आलाय। पुन्हा एकदा जाऊया सोमेश कोलगे आपल्याला याविषयी माहिती देतील। सोमेश, आता आपण जर पाहिलं तर प्रवेशद्वार क्रमांक 2 किंवा जो गेट नंबर 2 कडे जाणारा रस्ता आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या इमारती समोरचा, त्या रस्त्यावरून अनेक खासदारांच्या गाड्या या संसद भवनाच्या मुख्य इमारतीकडे जातात। आता जर आपण पाहिलं तर पूर्णपणे बॅरिकेड लावून संसदेतून बाहेर येणाऱ्या खासदारांना इथे अडवण्यात आलेले आहे। त्यामुळे हे सर्व खासदार इथून बाहेर येऊ शकत नाहीत, अगदी हा रस्ता देखील क्रॉस करू शकत नाहीत आणि 3 लेयर बॅरिकेड लावून खासदारांना अडवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर सर्व लोक किंवा सर्वसामान्य लोक हे बॅरिकेडच्या या बाजूला आहेत आणि बॅरिकेडच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर सर्व खासदार आहेत आणि या खासदारांना इथेच अडवून धरण्यात आलेले आहे। यांच्यापैकी कोणालाही पुढे जाण्याची परवानगी नाहीये आणि या खासदारांना या रस्त्याने पुढे जायचं होतं निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत, परंतु आता पोलिसांनी अडवलेलं असल्यामुळे या इथे जे सर्व खासदार संसदेच्या सभागृहात गेलेले होते, तर सभागृहात गेल्यानंतर सभागृहातून बाहेर पडण्याचा जो रस्ता आहे तो रस्ताच पोलिसांनी बॅरिकेड लावून बॅरिकेड लावून पूर्णपणे बंद केला आणि 3 लेअरचे बॅरिकेड लावण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दलं, त्यासोबत पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी हजर आहेत। त्यामुळे आता या खासदारांना कुठल्याही परिस्थितीत हा रस्ताच ओलांडून पलीकडे येता येणार नाहीये, हे बॅरिकेड ओलांडूनच पलीकडे येता येणार नाहीये आणि त्यामुळे या रस्त्यावरून पुढे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्याचा जो इंडिया आघाडीच्या खासदारांचा इरादा होता तो इरादा पूर्ण होणार नाही, पूर्णत्वास जाणार नाही असं दिसतंय। आणि नियमानुसार संसदेमध्ये जात असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीचा रस्ता प्रशासनाने अडवणं हे अलाउड नसतं, परंतु दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींना संसदेतून बाहेर पडत असताना रोखण्याबाबत मात्र काही स्पष्ट संकेत